आजचा दिवस खरंच खूप भारी होता माझ्यासाठी. काय झालं ते बघण्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा. आज माझी मैत्रीण ऐश्वर्या माझ्याकडे येणार होती. मी तिला ॲड्रेस तर बरोबर सेंड केलेला, पण सेकंड फ्लोअरच्या ऐवजी माझ्याकडून चुकीने थर्ड फ्लोअर टाकला गेला होता. त्यामुळे तिला परत एक फ्लोअर खाली यावं लागलं आणि मग ती मला ओरडत ओरडतच घरात आली. ज्याप्रमाणे माझी ही जागा फेवरेट आहे ना, त्याचप्रमाणे तिलाही इथे बसायला खूप आवडत होतं. आणि संध्याकाळी आम्ही शॉपिंगला जायला निघालो, पण जे इयरिंग मला घालायचं होतं त्याचं एक पेअर सापडतच नव्हतं. त्यासाठी माझा आटापिट्टा सुरू होता आणि हिला माझा व्हिडिओ घेण्यात मजा येत होती. फायनली दोघं इयरिंग्स भेटले आणि आम्ही ओला बुक करून जायला निघालो. 8वीपासूनच आमची मैत्री जमली आणि या मैत्रीची गाठ एवढी घट्ट झाली की आज 6 महिन्याने असो किंवा 1 वर्षाने, केव्हाही आणि कसंही भेटू दे, आमच्यातलं ते जुनं नातं अजूनही जिवंतच आहे. ही माझी अजून एक फ्रेंड व्हॅनिसा, जिच्यासोबत खूप कमी वेळात माझी मैत्री झाली आणि तीही न तुटणारी. आम्ही तिघांनीही मिळून थोडीशी शॉपिंग केली, त्यानंतर रस घेतला आणि मग लॅपिनोज पिझ्झाला गेलो. बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटलो आणि आमच्याकडे खूप वेळ होता स्पेंड करण्यासाठी. आणि हे असं पहिल्यांदाच झालंय. नाहीतर सगळे कॉलेज झाल्यापासून आणि जॉब सोडल्यापासून बिझीच झाले होते. हिला जेवण बनवायचा एवढा कंटाळा यायचा आणि आत्ता ही या स्क्रीनवर दिसणारा पिझ्झा कसा बनवताय हे मला सांगत होती. त्यानंतर मग आम्ही ऑर्डर दिली आणि गप्पा मारत बसलो. गप्पांमध्ये वेळ कुठे गेला हे कळलंच नाही. पण जेवढाही वेळ आम्ही तिथे बसलो तेवढाही वेळ आम्हाला असंच वाटत होतं की हा वेळ कधी संपूच नये. कॉलेजला असताना जसं आमच्याकडे खूप रिकामा वेळ होता ना, त्याचप्रमाणे आजचा दिवस आम्हाला वाटत होता. जिच्याजवळ मनमोकळपणे बोलता येईल अशाच मैत्रिणींचा सहवास खरंच हवा हवासा वाटतो. संध्याकाळी हिला नारळ पाणी घ्यायचं होतं म्हणून आम्ही दोघंही बाहेर आलो आणि हिने पराक्रम केला. नारळातली निघालेली एवढी मोठी साय हिने माझ्या हातातनं पाडली. वचकापणा काही अजून अंगातनं गेलेला नाहीये. असा होता आमचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.